नाशिकच्या एका सुंदर गावात एक सडपातळ आणि प्रेमळ म्हातारी राहत होती. घरात राहून तिला खूप बोर होत असे. विरंगुळा म्हणून ती गावोगावी फिरायची आणि नवनवीन अनुभव घेत असायची. एके दिवशी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात बॅग घेऊन म्हातारी घराबाहेर पडली. वाटेत तिला मोठा वाघ भेटला. तो भुकेला दिसत होता आणि रागाने गुरगुरत होता. "ए म्हातारे, खाऊ का तुला?" म्हातारी हसत म्हणाली, "खुशाल खा बाबा, पण माझ्यामध्ये आहेच तरी काय? नुसती हाडं आणि कातडी. थांब, मी कोकण पर्यटन मार्फत कोकणात जाते, उकडीचे मोदक खाते, जाडजूड होऊन येते, मग मला खा." काही दिवसांनी ती पुन्हा फिरायला निघाली. पुन्हा वाटेत तोच गर्विष्ठ वाघ तिला भेटला. त्याने म्हातारीला ओळखले आणि म्हणाला, "हे म्हातारे, आता खाऊ का तुला?" म्हातारी पुन्हा हसत हसत म्हणाली, "खुशाल खा बाबा, पण माझ्यामध्ये अजून आहेस तरी काय? थांब, मी हॅपी वेकेशन मार्फत अंदमानला जाते, पोटभर मासे खाते, मस्त जाडजूड होऊन येते, मग मला खा." पुन्हा काही दिवसांनी म्हातारी तुरुतुरू निघाली. जंगलात तिला तोच वाघ पुन्हा भेटला. वाघ तिला पाहून आश्चर्यचकितच झाला. तो म्हणाला, "ए म्हातारे, तू खूपच फिरत असतेस आणि आता तर तू चांगलीच जाड झालीये. आज तर मी तुला खाणार." म्हातारी पुन्हा हसली आणि म्हणाली, "थांब, हॅपी वेकेशन मार्फत मी दुबईला जाते. तिथे पेशवामध्ये खाते, जाडजूड होते, मग मला खा." म्हातारी दुबईत खूप समाधानी झाली. दुबईहून डायरेक्ट घराकडे निघाली. वाटेत वाघाला भेटली. वाघ तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. तो म्हणाला, "म्हातारे, तुला तर आयुष्यात फिरायची आणि आनंद घ्यायची खूपच हौस आहे. आता भालेराव युरोपला चाललेत, तू पण युरोपला जा आणि मोठा टूर करून ये. कारण ते म्हणतात ना, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा."